मित्रांनो मी आज आलेलो आहे, तुम्ही बघू शकताय. तर करमाळ्यापासून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर ही दर्गा आहे. तर दाखवतो पूर्ण दर्गा. मित्रांनो या दर्गेचं नाव आहे, बघू शकताय तुम्ही, वली बाबा दर्गा शरीफ आवाटी. काय मस्त नजारा आहे ना. खूप जणांच्या या दर्ग्यावर आस्था आहे बरं का, श्रद्धा आहे. बघू शकताय तुम्ही अजून एकदा. जो उरूस संदल असे भरपूर कार्यक्रम ह्या दर्ग्यात कंटिन्यू होत असतात. चहाचे स्टॉल आहेत, बघू शकताय तुम्ही, दोन्ही साईडला आहे. काही पूर्ण पार्किंगसाठी एरिया आहे. इथं पण आहे भरपूर असा पार्किंगचा एरिया, बघू शकताय तुम्ही. आधी मी आत जाण्याच्या ऐवजी बाहेरचं सगळं आधी दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे यांचं सगळं सामान इथं अवेलेबल आहे. याचे फोटो फ्रेम पण आहेत, बघू शकता तुम्ही. अंगठ्या ते सगळे आहेत. गाडीसाठी डेकोरेशनसाठी समोर जे लावतात ते सुद्धा अवेलेबल आहे. लहान मुलांचे खेळ सुद्धा इथं मिळतील. इथं पण आहेत बांगड्या पण आहेत लहान मुलींसाठी, लेडीजसाठी पण, बघू शकता हे. तर मित्रांनो चला आधी दर्गा दाखवतो तुम्हाला. तर रेस्ट रूम हो काही पूर्ण रेस्टसाठी आहे. पलीकडल्या साईडला ते मस्जिद आहे, पलीकडल्या साईडला. मग तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो आधी मस्जिदचा एरिया. इतर दर्गा मस्जिद दाखवतो तुम्हाला. खूप म्हणजे महाराष्ट्राच्या तर नाही तर पूर्ण देशातून इथं ज्यांची आस्था आहे या दर्गेवर इथं येत असतात. तुम्हाला ते मस्जिद दाखवतो. अजून मस्जिदचं काम चालूच आहे. जे दिसते आहे ही पूर्ण मस्जिद आहे. तर वली बाबा इथं नमाज पठण पण करत असतात. इथं खूप लांब मित्रांनो इथं माणसं येत असतात, बघू शकताय. कर्नाटकवरनं गाडी आलेली हो काही, MH12 MH46. UP वरनं सुद्धा गाडीला आहे. पलीकडल्या साईडला UPची गाडी लागलेली आहे, बघू शकताय तुम्ही. चला MH04 पण आहे, म्हणजे मुंबई. चला आता आतली दर्गा साईडचं पूर्ण टोटल व्ह्यूज दाखवतो तुम्हाला, कशा प्रकारे दर्गा हे पहा. या वली बाबा आहेत ते इथं असतात, बघून घ्या इंटरनल तुम्ही आतला. या जागेवर आल्याबरोबर माझं मन शांत झालं मित्रांनो. खरंच जी श्रद्धा असते ना तुम्हाला समजेलच. इथं लेडीज पण भरपूर आहेत, जेंट्स तिकडे आहेत. तर चला तर तुम्हाला आधी सांगतो, आधी बाबा या रूममध्ये बसत होते आणि आता इथं समोरच्या साईडला येतात, बघू शकता तुम्ही. हो का, उर्दूमध्ये अरबीमध्ये लिहिलेलं आहे. कारागिरी बाबा फक्त काय मस्त आहे. हो इथं एक दर्गाचं म्हणजे त्यांची कबर इथं बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. घरी आधी यांचं घरी बघू शकता मित्रांनो तुम्ही. बॅक साईडला बाबा जिथं असतात त्याच साईडचं बॅक साईडचं काही मेन दरवाजा. बघा मित्रांनो काय कलाकारी या दरवाजाची. आतला सीन दिसेल का नाही तरी मी ट्राय करत आहे मित्रांनो तुम्हाला दाखवायचा. तो मोठं बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता मला वाटते तुम्हाला क्लिअर दिसत असेल.
दिसलं ना. जर काय तुमचं नाश्त्यासाठी इथं तुम्ही द्वारा बांधू शकताय, कशासाठी पण ते विचारून. खूप लांब लांब येत असतात माणसं, सुद्धा असतातच. जेंट्ससाठी इथून एंट्री आहे. अस्सलाम वालेकुम. क्या नाही चालेल, आता शूट करेल पहिले. हां हां, इथं आतमध्ये अंदर है ना, आइले ना, है ना अंदर. उनको पहले पूछते क्या वीडियो ले, वहाँ जो अंदर है ना उनको पहले पूछो कि वीडियो बनाने की परमिशन है क्या बोल के. ऐसा नहीं मिलेगा. हाँ नहीं, उसके वास्ते बोल रहा हूँ मैं. ये बाहर का दिखाता फिर. हाँ हाँ, चालतं चालतं, बोलो. बघू शकता मित्रांनो, पूर्ण जे मेल आहेत पूर्ण ह्या साईडला आहेत. काहीकडून ही एंट्री. लेडीज तर पलीकडनं साईड, जे पलीकडे साईड आहे तुम्हाला दाखवलीच आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आहे मी जेवणाचे ठिकाण. आराम पण इथं भरपूर केला जातो. आणि इथून कंदुरी ही ते आलेले असतात ना, ज्यांना बसून रिलॅक्समध्ये जेवण करायचं आहे, तर हो काही जेवायचा हॉल आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही इथं आराम पण करतात काही पूर्ण. बघू शकता तुम्ही. बघू शकताय मित्रांनो, एकदम रिलॅक्स जागा. इथं ऑलरेडी मला वाटतं कंदुरी आलेली आहे. कंदुरी आहे का काय माहीत नाही, पण इथं स्वयंपाकाचं काम चालू आहे. आणि कंटिन्यू जेवण चालूच असतं. इथली चूल फक्त संध्याकाळी बंद झाली तर होत असेल, नाहीतर कंटिन्यू चालूच आहे. बघा या अजून आलेले आहेत माणसं. इथं जेवणचं सगळं सामान इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथं स्वयंपाकाचं काम चालू आहे. अजून चालूच केलं आताशी. कोणचे गाव के तुम? अमरावती. तुम उधर के जाइए. तुम किधर के? अमरावती के जाइए. बघा मित्रांनो, अमरावती हे से किती किलोमीटर आहे? अमरावती 550 किलोमीटर. बघा मित्रांनो, 500+ किलोमीटर अंतराच्या पेक्षा लांब असून सुद्धा हे इथं आलेले आहेत दर्ग्यात. बघू शकता इथं तुमचं बघा, मेन म्हणजे आरोचं पाणी, फिल्टर पाणी आहे. तर बघा इथं कटाईचं काम म्हणजे चालू आहे. आता इथंच बघूले ते सगळे अवेलेबल आहे. तुम्हाला जर काय असेल करायचं तर तुम्ही मिळून जाईल. बाहेरचं तुम्हाला सीन दाखवतो. बघू शकता का इथे हे साईडला पूर्ण पार्किंग आहे. बाथरूमची पण सोय, टॉयलेटची पण आहे. आंघोळ करायचं असेल तर आंघोळ करण्याचं पण ठिकाण आहे. तिकडल्या साईडला वजूखाना आहे, म्हणजे तुम्हाला थोडक्यात फ्रेश व्हायचं असेल तर तिथं तुम्ही होऊ शकताय. हे बघा दर्गा. तर मला आता वाटतंय की मी पण आता दर्शनासाठी लाईनमध्ये लागावं, बरोबर ना. तर बघूया, मला आज जर परमिशन मिळाली बाबाची एक छोटी का होईना झलक दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की बाबांनी म्हणजे त्यांचे जे माणसं आहेत तिथं त्यांनी मला परमिशन द्यावं, हीच माझी इच्छा आहे खरंच. कारण की माझे ब्लॉग कमी बघतात पण पूर्ण बघतात. आणि जर तुमची पण आस्था असेल तर मला ती परमिशन मिळूनच जाईल असं मला वाटतंय. बघू शकता तुम्ही, पूर्ण मी दाखवून आलेलो आहे. तर आता मी सध्या लाईनमध्ये उभा राहणार आहे. मी लाईनमध्ये लागलेलो आहे. तर मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळं आणि आशीर्वादामुळं आपल्याला आतलं पण शूट करायला परमिशन मिळाली आहे. पण जास्त नाही म्हणले, पण थोडेसे सीन घेऊ आतमधून पण. हां हां
हां हां हां करा. अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, ज्या आपण आपली जी इच्छा होती ती पूर्ण झाली. बाबांचा प्रसाद पण मी घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. फायनली आपल्याला आतमधून पण दर्शन मिळालेलं आहे. खरंच लय मस्त वाटलं मला पण. दर्शन शक्य करून आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे, पण आता माझ्याकडे शब्द पण नाहीत मित्रांनो, काय बोलू मी. तर आतून पण आपल्याला शूट मिळालेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. फक्त आता मेन विषय असा आहे की मला सपोर्ट करा. खरंच सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे मला, कारण की मला असं ट्रॅव्हल अजून चालू करायचं आहे. आणि विशेष म्हणजे मी इथं खास एक साकडं घालणार आहे की आप्पाच्या करमती आमच्या फिल्मसाठी एक आत्ता आम्ही नवीनच स्टेज शो चालू करणार आहेत. त्यासाठी मी खास इथं आलेलो आहे. तर इथं मी बोलणार आहे. ते बोलत नसतात म्हणून म्हणजे असे म्हणणं आहे, पण मी बोलणार आहे. आप्पाच्या करमती फिल्म आम्ही पूर्ण आता बारामतीमध्ये आम्ही एक शो घेणार आहे. तर ते फक्त शो सक्सेसच नाही तर काय म्हणतात हाऊसफुल व्हावं. आणि फक्त एकच शो नाही तर आम्हाला कंटिन्यू शो मिळावे हीच माझी काय म्हणता येईल प्रार्थना असेल. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे माफ करो, अशा प्रकारे लेडीजला दर्शन दिलं जातं. जेंट्ससाठी तिकडनं आहेच एंट्री. खरंच मन प्रसन्न झालं सीन बघून. पकड़ा क्यों ना चलो भाई बीमार एक मिनट ये बच्चा है. महत्वाचं हे बघू शकता तुम्ही, खजुराचं झाड. याला कंटिन्यू खजूर असतातच. थोडंसं झूम पण करून दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो खजूर. कितीतरी चारी बाजून लागलेले खजूर बघू शकता मित्रांनो. आणि हाईट पण भरपूर आहे. खाली पण आहे. चारी बाजून भरलेले पूर्ण.